नमस्ते फ्रेंड्स. वाटाणा, शिमला मिर्च, फुलगोबी आणि ब्रोकोली सोबत मसाले, हळद पावडर, धणे पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, मॅरिनेटसाठी दही. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून 4 ते 6 तास इतका मिनिमम मॅरिनेटसाठी ठेवून देणार आहे. हे झाल्यावर बिर्याणीसाठी तांदूळ बासमती घेणार आहे, तेही तासभर भिजत ठेवेल. कुकरमध्ये तेल घालून थोडेसे जिरे आणि थोडेसे शहाजिरा, 1 तमालपत्र आणि दालचिनी, लवंग, काळे मिरे भाजून झाल्यावर लांब आकारचे कांदे घालेन. बिर्याणी म्हणजे बिर्याणीचा मसाला घातलंच पाहिजे. व्यवस्थित सोनेरी रंग आल्यावर आधीचं केलेलं मॅरिनेट सर्व ह्यात घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यावा. व्हिडिओमध्ये मीठ घालायचं शूट झालेला नाही. आता चवीनुसार मीठ घालावा. खूपच सोप्या पद्धतीनं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. मीडियम फ्लेमवर थोडंसं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तांदूळ आधीच भिजत घातलेले होते. आता ते तांदूळ कुकरमध्ये घालेन आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेईल. 4-5 मिनिट इतका मी भाजून घेतली. पाणी घालून कुकर बंद केली. 1 शिट्टी झाल्यावर, शिट्टी थंड झाल्यावरच कुकरचा झाकण काढावा. वाव, बिर्याणी भात तयार. ह्याच्याबरोबर रायता खूप छान टेस्टी लागेल. थँक्यू.